पोरो, शाळा शिकून काही फायदा नाही जर आपल्याला हे कळलं नाही. मला एक सांगा, पाणी आहे, तेल आहे, डिझेल आहे, पेट्रोल, याच्यात सगळ्यात जड काय असं ना उचलायला? काय सर, काय विचारता तुम्ही? सगळे सारखेच असतील ना. सारखंच, कारण लिक्विड आहे. पॉज करून तुम्ही सांगा कॉमेंट मध्ये काय असेल. याचा आपण आता डेन्सिटी, घनता हा टॉपिक अतिशय महत्वाचा शिकणार आहे. तर सगळ्यात पहिले मला सांगा, आकारमान म्हणजे काय, व्हॉल्यूम. तर आपण ही जी रिकामी बॉटल आहे सेम मापाची, बरोबर आहे. या सेम मापाच्या बॉटलमध्ये सेम आपण 4 लिक्विड्स भरलेले, पाणी, तेल, डिझेल, पेट्रोल, बरोबर आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपण पाहणार आहे घनता म्हणजे काय. तर घनता म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम, वस्तुमान भागिले घनफळ. याचं घनफळ सगळ्याचं सारखंच आहे. घनफळ म्हणजे बाटलीचा आकार सारखा, याचा आकारमान कसं आहे, सारखं. पण आता वजन आपण प्रत्यक्ष मोजून पाहू, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बॉटलचं वजन करून घेऊ, ठीक आहे. किती भरलं, 21. हे आपण टेअर करून घेऊ, समजलं. आता आपण, तू काय कर बेटा, नोट करा. सगळ्यात पहिले आपण पाण्याचं मोजू. किती भरलं, 1000 ले बेटा वस्तुमान. ऑइलचं किती भरलं, 906. 906 ले बेटा. त्यानंतर आपण डिझेलचं मोजू. डिझेल किती भरलं, 807 भरलं. पेट्रोल, तर पेट्रोलचं पहा किती भरलं, 736 भरलं. आता मला सांगा, हे वजन सारखं भरलं का? इथंच तर फरक पडला घनतेचा. तर घनता म्हणजे काय, हे पहा. घनता जी आपण बॉटल घेतलेली आहे, त्या बॉटलचं घनफळ काय आहे, 1000 सेंटीमीटर क्यूब. तर याच्यामध्ये आपण फ्लुइड भरलं. हे तर आपण जे पाणी भरलं ते किती भरलं, 1000 ग्रॅम. तेल किती भरलं, 906 ग्राम. डिझेल किती भरलं, 807 ग्रॅम. पेट्रोल किती भरलं, हे सगळं ग्रॅम मध्ये. या सगळ्याला आपण 1000 न भागणार आहे. कळलं तुम्हाला? 1000 न काऊन भागणार आहे आपण, व्हॉल्यूम न भागणार ना. याला जर 1000 न भागलं तर काय उत्तर आहे सांगा मला, 0.906, बरोबर आहे. म्हणजे 0.90. इथे काय येईल, 0.807. आणि हे काय येईल, 0.736. ही झाली डेन्सिटी. तर आता काढली आपण डेन्सिटी. कळलं का डेन्सिटी कशी काढतात, कोणतं जड कोणतं हलकं, एका मिनिटात प्रयोग करू आपण. हे तिन्ही गोष्टी आपण या कंटेनरमध्ये टाकू, ठीक आहे. सगळ्यात पहिले पेट्रोल, त्यानंतर ऑइल म्हणजे तेल, आणि नंतर टाकणार आपण पाणी. तर हे पहा, पहिली आपलं वॉटरची लेवल, दुसरी लेवल आहे ऑइलची, आणि तिसरी आहे पेट्रोलची. आता याहून काय कळलं, सगळ्यात जास्त घनता पाण्याची, त्यानंतर तेलाची, आणि त्यानंतर पेट्रोलची. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही पण एक्सपेरिमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.